हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथ्स या विषयाची 2024-25 म्हणजेच मागील वर्षाची समेटिव्ह इव्हॅल्युएशन 2 म्हणजेच पॅट या अंतर्गत घेण्यात येणारी द्वितीय सत्र परीक्षेची ही एक सराव प्रश्नपत्रिका आहे जी 2024-25 म्हणजेच मागच्या वर्षी घेतली गेली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तर पाहू. या वर्षीच्या परीक्षेमध्ये हेच प्रश्न असतील असं नाही, पण याच पद्धतीचे प्रश्न असतील, त्यामुळे सरावासाठी याचा तुम्हाला फायदा होईल. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. याच्यामध्ये पहिला जो भाग असतो तो प्रॅक्टिकल आणि ओरल क्वेश्चन्स याच्यावर आधारित असतो 10 मार्काला. आपण त्यामधली रिटन टेस्ट जी क्वेश्चन नंबर 3 पासून सुरू होते त्या प्रश्नापासून प्रश्न पाहू. त्यातला हा पहिला प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. पहिला क्वेश्चन असा आहे त्यातला, राईट द नंबर इन फिगर्स 27,53,759. 27,53,759 तर या पद्धतीनं तो नंबर आपण लिहू शकतो अंकामध्ये. क्वेश्चन नंबर 3B असा आहे, राईट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 68,34,504. मग हा एक्सपॅन्डेड फॉर्म मध्ये लिहायचा, याचा अर्थ यामधल्या प्रत्येक अंकाची जी स्थानिक किंमत आहे ती स्थानिक किंमत लिहून त्यांची बेरीज करायची. मग इथं 6 जो आहे तो 10 लाख या पोझिशनला आहे, त्यामुळं त्याची व्हॅल्यू होईल 60 लाख. प्लस 8 लाख पोझिशनला आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू होईल 8 लाख. प्लस 3 10,000 पोझिशनला आहे, त्यामुळे त्याची किंमत होईल 30,000. त्याच्यानंतर त्या लॉजिकनं पुढची किंमत होईल 4,000. त्याच्यानंतर 5ची किंमत होईल 500. 0ची स्थानिक किंमत 0च राहील आणि युनिट प्लेसला 4 आहे, त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू तशीच राहील. तर हा झाला याचा एक्सपांडेड फॉर्म. पुढचा क्वेश्चन असा, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ 9 इन द नंबर 6,49,337. आता ह्यामधला 9 हा जो नंबर आहे तो 1000 प्लेसला आहे, त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 9,000. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर अ क्रिकेट मॅच 43,936 tickets were sold for the first match and 57,916 tickets were sold for the second match. Find the total number of tickets sold. एकूण तिकिटांची संख्या काढायची आहे. मग टोटल नंबर ऑफ तिकीट्स ते काढायला या दोन्हींची करायची बेरीज. सो टोटल नंबर ऑफ तिकीट्स इज इक्वल टू 43,936 प्लस 57,916 या दोन्हीची बेरीज करू. 6 आणि 6 12, हातचा 1, 5 9 2 18, हातचा 1, 7 आणि 3 10 आणि 1 11, ज्याला 1. तर एकूण 1,01,852 इतकी तिकीट्स विकली गेली. नेक्स्ट क्वेश्चन, a municipal corporation spent rupees 12,35,916 on water supply and 8,42,387 on healthcare. Then how much more amount spent on water supply? तर इथे प्रश्न असा आहे की हाऊ मच मोर अमाऊंट स्पेंट ऑन वॉटर सप्लाय, म्हणजे हा वॉटर सप्लायवर एवढा खर्च केलाय आणि हेल्थ केअरवर एवढा खर्च केला हे आपल्याला दिलंय. प्रश्न असा विचारलाय की वॉटर सप्लायवर किती रुपये जास्त खर्च केलाय. मग ते काढायचं म्हणजेच 12,35,916 मधून 8,42,387 वजा करायचे, म्हणजे मग किती जास्त खर्च केलाय वॉटर सप्लायवर ते लक्षात येईल. मग इथं 16तून 7 गेले 9, हातचा परत दिला. 11तून 9 गेले उरले 2, पुन्हा हातचा परत दिला. 9तून 4 गेले 5, 5 वजा 2 3. 13तून 4 गेले 9, हातचा इथं परत दिला. 12तून 9 गेले उरले 3, हातचा परत दिला 0. म्हणजे इथं 3,93,529 रुपये इतके जास्त खर्च वॉटर सप्लायवर केले गेले. नेक्स्ट क्वेश्चन, मल्टिप्लाय. याच्यामध्ये 2,416ला 732 न गुणायचं आहे. मग नेहमीच्या पद्धतीनं गुणाकार आपण करू. 6 2 12, चा 1, 2 के 2 आणि 1 3, 4 2 8, 2 2 4. आता 3 न गुणायचं आहे. 6 3 18, ज्याला 1 3 1 3 आणि 1 4, 4 3 12, हातचा 1, 3 2 6 आणि 1 7, पुन्हा 2 0. 7 न गुणू, 7 6 42, हातच्याला 4, 7 1 7 आणि 4 11, हातच्याला 1, 7 4 28 आणि 1 29, हातचे 2,
7 2 14 आणि 2 16. त्या सर्वांची बेरीज करू. 2 8 आणि 3 11 हातचा 1, 8 आणि 4 12 आणि 3 15 हातच्याला 1, 4 आणि 4 8, 9 आणि 7 16 हातच्याला 1 7 1. उत्तर येईल 17,68,512. नेक्स्ट क्वेश्चन इज डिवाइड. 32,760 ला 14 न डिवाइड करायचं. मग 14 न भाग घालू. 14 दुने 28 इथं भाग जाईल. बाकी राहतील 4. पुढचे 7 उतरून घेऊ. 14 त्रिक 42 भाग जाईल. मग 47 वजा 42 5 शिल्लक राहतील. पुढची संख्या 6. 14 चोक 56. बाकी 0 राहील आणि आता एक शिल्लक 0 राहतोय, तो 0 आहे तसाच घ्यायचा. त्यामुळं भागाकार येईल 2340. नेक्स्ट क्वेश्चन. डिवाइड द पॉलिनॉमियल अँड राईट द क्वोशंट अँड द रिमाइंडर. पहिला आहे वी हॅव टू डिवाइड -25m�8 बाय 5m⁴. मग आता इथं या -25m�8 ला भागताना असा विचार करायचा की 5 ला कितीने गुणलं तर -25 मिळतील तर -5. त्यामुळे इथं भाग -5 लावायचा. आणि m⁴ ला कितीने गुणलं तर m⁴ मिळेल तर m⁴ नच गुणावं लागेल. मग हा भाग लागेल. आता या दोन्हीचा गुणाकार करूया. -5 × 5 -25 मिळेल. m⁴ × m⁴ m⁸ मिळेल. तर या दोन्हीची वजाबाकी करायची म्हणजे याचं चिन्ह बदलायचं, मायनस होईल प्लस, बाकी 0 शिल्लक राहील आणि हा आपला भागाकार आला. मग इथं कोशंट तो असणार आहे -5 × m⁴ आणि त्यावेळेला रिमाइंडर 0 आहे. सो रिमाइंडर इज इक्वल टू 0. त्याच पद्धतीने इथेही डिवाइड करायचं आहे. फक्त इथं बायनॉमियल आहे, त्यामधल्या फक्त पहिल्या टर्मचाच आपण विचार करायचा आहे की ह्या पहिल्या टर्म आणि ज्याला भागायचं आहे त्यातली पहिली टर्म यांचाच फक्त विचार करायचा. मग इथं 2m ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 4m³ मिळतील, तर 2m². त्यामुळे भाग 2m² लावायचा. आता ह्या 2m² न 2m ला आणि 1 ला दोन्हीला मल्टिप्लाय करायचं. सो 2m² × 2m इट इज 4m³ प्लस 2m² × 1 इट इज 2m². आता या दोन्हींची वजाबाकी करायची. मग हे प्लसचे होतील मायनस, इथेही मायनस. प्लस 4m³ ला -4m³ निघून जाईल. 18m² - 2m² उत्तर 16m² मिळेल. तर पुढची एक टर्म प्लस 10m आहे तशीच लिहून घेऊ. तर पुन्हा 2m ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 16m² मिळतील, तर प्लस 8m. मग 8m ना तर 2m ला मल्टिप्लाय केलं तर 16m² मिळेल, प्लस 8m × 1 8m. यांचीही वजाबाकी करायची आहे. त्यामुळे हे प्लसचे मायनस प्लसचे मायनस, 16m² ला -16m² निघून जाईल. 10m - 8m उत्तर 2m येईल प्लस 3. आता इथं 2m आहे, इथे 2m आहे. 2m ला 1 नच मल्टिप्लाय केलं तर 2m मिळेल, त्यामुळे भाग इथे 1चा लागेल. आता 1 × 2m 2m मिळेल, प्लस 1 × 1 1 मिळेल. यांची वजाबाकी करू. मायनस मायनस होतील, प्लस 2m ला -2m निघून जाईल. 3 - 1 2. त्यामुळे आता रिमाइंडर राहिलाय 2. त्यावेळेला जो कोशंट आलाय, भागाकार जो आलाय, तो इथं लिहू. कोशंट इज इक्वल टू 2m² प्लस 8m प्लस 1 आणि रिमाइंडर 2. नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. पहिला घेतला. इन द गिवन फिगर रेडियस O सेंटर्ड सर्कल इज 25 सेंटीमीटर. कॉड MP इज 48 सेंटीमीटर. MP ची लेंथ 48 दिली, रेडियस याची OP 25 दिलेली आहे. देन फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉड MP फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. मग या केसमध्ये आपल्याला कॉड MPचं सेंटर ऑफ सर्कलपासूनचं अंतर म्हणजेच ON विचारले. मग त्याच्यासाठी ही जी कॉड दिली MP त्याची लेंथ आहे 48 सेंटीमीटर. आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ सेंटर ऑफ अ सर्कल बायसेक्ट द कॉड. म्हणजेच या ON मुळे कॉड MPचे 2 समान भाग होतात. म्हणजे MN जेवढा आहे तेवढाच NP असतो. सो वी हॅव MN इज इक्वल टू NP इज इक्वल टू, आणि तो हे दोन्ही जे आहेत ते MPच्या हाफ निम्मे असतात. मग इथं कॉड MP त्याची लेंथ दिली 48. मग इथं 48 ठेवू. 2 भाग घालवलं तर 24चा भाग जाईल. सो इट इज 24. म्हणजे NP ची लेंथ 24 मिळाली. रेडियस OP दिलेलीच आहे आपल्याला 25. मग हा जो ट्रायंगल ONP मिळतोय त्या ट्रायंगलमध्ये, त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये
we can use the Pythagoras theorem. So in triangle ONP, by Pythagoras theorem, we can write hypotenuse square, that is OP square is equal to side 1 square plus side 2 square. इथे side 1 ON घेऊ plus side 2 NP घेऊ. This is by Pythagoras theorem. आता OP म्हणजेच radius which is 25 bracket square is equal to, we have to find ON, that square, plus NP 24 आहे. So NP is 24, that square. So 25 square is 625 is equal to ON square plus 24 square is 576. 625 plus 576 जर राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला घेतले तर मायनस 576 होतील, दॅट इज इक्वल टू ON स्क्वेअर. 625 minus 576, that's 49 is equal to ON square. 49 चा square root 7 is equal to ON. So ON is equal to 7 centimeter. That means the distance of chord MP from center O of the circle is 7 centimeter. So this is the answer of the question. Choose the correct answer and write that option number in the box. First is area of rhombus is equal to 1/2 into dot dot. So the formula is area of rhombus is equal to 1/2 into product of lengths of the diagonals. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट ऑप्शन आहे. त्यामुळे या बॉक्स मध्ये लिहायचे 3. नेक्स्ट इज एरिया ऑफ ट्रेपेजियम इज इक्वल टू 1/2 into dot dot into height. So 1/2 into lengths of parallel sides, sum of lengths of parallel sides. त्यामुळे ऑप्शन 1 इथं करेक्ट ऑप्शन आहे, त्यामुळे बॉक्स मध्ये 1 लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन, एरिया ऑफ सर्कल इज, फॉर्म्युला आहे सर्कलच्या एरियाचा पाय आर स्क्वेअर. मग इथं या फॉर्म्युलेमध्ये पाय दिले, रिकाम्या जागी पाहिजे आर स्क्वेअर, जे ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला दिले, त्यामुळे या बॉक्स मध्ये 2 लिहायचं. दिस इज नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातलं पहिलं आहे, देर आर 2 solutions, y is equal to 1 and y is equal to 8 of the equation 2y plus 7 is equal to 9. Which of these is wrong or not a correct solution? तर इथे एक इक्वेशन दिले 2y plus 7 is equal to 9 आणि त्याच्यासाठी या दोन व्हॅल्यूज दिलेत y च्या, एक दिली 1 आणि एक दिली 8. त्यातली कुठली व्हॅल्यू बरोबर आहे आपण चेक करूया. फॉर y is equal to 1 म्हणजे या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू 1 ठेवायची. 2y म्हणजेच 2 into 1 plus 7 is equal to 9. 2 into 1 म्हणजेच 2 plus 7 is equal to 9. 2 plus 7 that's 9 is equal to 9. So आपल्याला लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड इक्वल मिळाल्या. सो y is equal to 1 is the solution. असं जर होत असेल, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल होत असतील तर ते त्याचं सोल्युशन असतं. आता दुसरं सुद्धा आपण चेक करूया. फॉर y is equal to 8. आता या इक्वेशन मध्ये म्हणजेच 2y plus 7 is equal to 9 मध्ये y ची व्हॅल्यू 8 ठेवूया, म्हणजे 2 into y म्हणजे 2 into 8 plus 7 is equal to 9. So 2 into 8 that's 16 plus 7 is equal to 9. 16 plus 7 that's 23. So 23 is not equal to y. म्हणजे इथं मात्र y is equal to 8 ही जी व्हॅल्यू आहे ते हे इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही. सो y is equal to 8 is not a solution of given equation. So it can be written as it is not a solution of 2y plus 7 is equal to 9. y is equal to 1 is the solution and y is equal to 8 is not a solution of the given equation. Next question, price of table is 3 times the price of a chair. One table and one chair purchased for rupees 2400. Then find the price of each table and each chair. इथं price of chair and price of table यांच्यामधले रिलेशन दिले. Price of table is 3 times price of chair. मग ते प्राइस ऑफ चेअर जे आहे त्याच्यासाठी एक अक्षर घेऊया. लेट द प्राइस ऑफ वन चेअर, तर त्याच्यासाठी अक्षर आपण घेऊया एक्स. मग वन चेअरची प्राइस जर एक्स असेल तर प्राइस ऑफ वन टेबल ते आपण त्याच्यावरून काढू शकतो, कारण ते त्याच्यात 3 पट आहे, 3 टाइम्स असं दिले, त्यामुळे ते असणार आहे 3x. आता वन टेबल आणि वन चेअर यांची कॉस्ट 2400 दिली. मग या दोन्हीची बेरीज करू. प्राइस ऑफ वन चेअर इज एक्स प्लस प्राइस ऑफ वन टेबल इज 3x. या दोन्हीची बेरीज येईल 2400. मग x प्लस 3x म्हणजेच 4x इज इक्वल टू 2400. एक्सची किंमत काढायला 4 आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल. मग 4 जर 24ला भाग घालवलं तर 6चं जाईल आणि 600. सो x इज इक्वल टू ₹600. ही एका चेअरची किंमत आपल्याला मिळाली. आता त्याच्यावरून एका टेबलची किंमत पण काढू शकतो.
सो प्राईस ऑफ वन चेअर ते पहिल्यांदा लिहूया. जी आपण एक्स कन्सिडर केली आहे ती आली ₹600 आणि त्याच्यावरून प्राईस ऑफ वन टेबल ते आपण काढू शकतो. सो प्राईस ऑफ वन टेबल इज इक्वल टू 3x म्हणजेच 3 × x. एक्सची व्हॅल्यू आहे 600. सो ₹1800. सो दिस इज द प्राईस ऑफ वन टेबल. नेक्स्ट क्वेश्चन. यूज द इन्स्ट्रक्शन इन द फ्लो चार्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. प्रश्न पहिला आपल्याला पहिलं वाक्य असं दिलेलं, डिफरन्स इन द एज ऑफ माय सिस्टर अँड मी इज 4 years. लेट माय एज बी x years. द सम ऑफ एजेस ऑफ बोथ ऑफ अस इज 16 years. देन फाइंड आवर प्रेझेंट एजेस. लेट माय एज बी x years. मग हे x years माझं वय आपण कन्सिडर केले. डिफरन्स इन द एज ऑफ माय सिस्टर अँड मी इज 4 years. मग सिस्टरचं जे एज आहे त्याच्यासाठी एक आपण अक्षर घेऊया, समजा ते घेऊया आपण y. मग या दोन्हीमधला डिफरन्स म्हणजेच x - y इज इक्वल टू 4 आहे. सम ऑफ एजेस ऑफ बोथ इज 16 years. दोघांच्या वयांची बेरीज 16 आहे म्हणजे x + y इज इक्वल टू 16. आता याच्यावरून या दोघांची प्रेझेंट एजेस काढायचे आहेत. मग ह्या दोन्हीची बेरीज करूया. जे प्लस वायला -y निघून जाईल. x + x म्हणजेच 2x इज इक्वल टू 4 + 16 20. मग एक्सची किंमत काढायला 2 आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जातील. 2 जर भाग घालवलं तर 10चा भाग जाईल. सो x इज इक्वल टू 10. सो दिस इज माय एज. म्हणजे माय एज झालं 10 आणि त्याच्यावरून आता सिस्टरचं वय आपल्याला काढता येईल. सो एज ऑफ सिस्टर, त्याच्यासाठी अक्षर आपण y घेतले. ते काढण्यासाठी काय करायचं तर x - y इज इक्वल टू 4 हे रिलेशन आपण तिथं वापरूया. म्हणजेच एक्सची किंमत आपण काढलेली आहे ती इथं ठेवूया. एक्सची किंमत 10 आहे. -y इज इक्वल टू 4. मग -y इज इक्वल टू तर -10 होतील. सो -y इज इक्वल टू 4 - 10 -6. दोन्ही बाजूचं निगेटिव्ह साईन घालून टाकू म्हणजे y इज इक्वल टू 6 मिळेल. तर हे झालं सिस्टरचं एज अँड दिस इज एज ऑफ माइन. नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग. त्यातला पहिला आहे, इन द गिवन पेअर ऑफ ट्रायंगल्स राईट कॉन्ग्रुएंट पार्ट्स शोन विथ आयडेंटिकल मार्क्स. स्टेट द टेस्ट अँड करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस बाय विच ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्यांची पहिल्यांदा नावं लिहूया. इन ट्रायंगल MHG अँड तर त्याच करस्पॉन्डन्सनं KHG असं दुसऱ्या ट्रायंगल आपल्याला घेता येईल. तर या दोन ट्रायंगलमध्ये कॉन्ग्रुएंट भाग दिलेत. MG इज कॉन्ग्रुएंट टू GK ह्या दोन साईड्स. सो साईड MG इज कॉन्ग्रुएंट टू साईड GK हा पहिला भाग. त्याच्यानंतर हे दोन्ही अँगल्स राईट अँगल्स आहेत. सो अँगल MHG इज कॉन्ग्रुएंट टू अँगल KHG कारण प्रत्येकी 90 अंश त्याचा कोन दिला आहे आपल्याला. आता आणखी एक एलिमेंट लागेल मग आपण ठरवू शकतो की हे दोन ट्रायंगल्स कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट आहेत. तर याच्यामध्ये ही जी साईड आहे ती कॉमन साईड आहे. दोन्ही ट्रायंगलचा हा भाग आहे. मग या दोन्ही ट्रायंगल्समध्ये ह्या दोन हायपोटिनियस आणि एक साईड कॉन्ग्रुएंट आहे. त्यामुळे ही कॉमन साईड देते पहिल्यांदा आपण लिहूया. साईड HG इज कॉन्ग्रुएंट टू साईड HG. म्हणजे हे दोन ट्रायंगल्स हायपोटिनियस साईड टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट होतील. दॅट इज ट्रायंगल MHG इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल KHG बाय हायपोटेन्युअस साइड टेस्ट. तर या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील. नेक्स्ट क्वेश्चन. इन द गिवन पेअर ऑफ ट्रायंगल्स पार्ट्स शोन बाय आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. हे दोन ट्रायंगल्स त्याच्यामध्ये आपल्याला AD आणि BC हे दोन साईड्स कॉन्ग्रुएंट दिलेत. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दिलेत. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दिलेत. त्याच्यावरून उरलेले भाग लिहायचे आहेत आणि आपल्याला असं दिले की हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. आता एकच साईड झाली. आणखी एक साईड आपल्याला घ्यावी लागेल. मग इथं AP त्याची करस्पॉन्डिंग साईड PB होईल. सो साईड AP इज कॉन्ग्रुएंट टू साईड PB. आणखी एक साईड आहे DP कॉन्ग्रुएंट टू CP. सो साईड DP इज कॉन्ग्रुएंट टू साईड CP. आता अँगल्सच्या दोन पेअर कॉन्ग्रुएंट दिलेत. एकच राहिली शिल्लक ती म्हणजे ही. ते अपोजिट अँगल्स आहेत. सो दे मस्ट बी कॉन्ग्रुएंट. दॅट इज अँगल APD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल
CPB. तर हे दोन पेअर झाल्या कॉन्ग्रुएंट साईड्सची आणि ही एक पेअर झाली कॉन्ग्रुएंट अँगल्सची. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला पहिला आहे, द डाटा शोज द नंबर ऑफ वोट्स इन ईच फॅमिली ऑफ अ कॉलनी, प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. तर नंबर ऑफ वोट्स, टॅली मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी या पद्धतीनं आपल्याला टेबल, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे. मग नंबर ऑफ वोट्स लिहिताना सुरुवात 1 पासून झालेली आहे, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6, मॅक्झिमम 6 पर्यंत वोट गेलेले आहेत. आता टॅली मार्क्स आपण करत जाऊया एक एक नंबरपासून. पहिला नंबर 4 आहे, त्याच्यावर अशी तिरपी रेष मारायची म्हणजे कुठंपर्यंत आपण मोजत आलो हे लक्षात येतं. मग 4 समोर एक टॅली मार्क करू, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर पुन्हा 4, 2, 1, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, पुन्हा 2, 1, 5, 4, 3, 2, 4. 4 आता 4 टॅली मार्क झालीत. 5वीर एक मारताना तिरपी मारायची, त्याच्यानंतर 3 इथंही तिरपी रेष येईल, पुन्हा 5, पुन्हा 2 तिरपी रेष येईल, 1, पुन्हा 2, शेवटी 4. मग आता ही फ्रिक्वेन्सी मोजायची. नंबर ऑफ वोटर्स 1 असणारे 4 मेंबर्स आहेत, त्यामुळे फ्रिक्वेन्सी 4 येईल. त्याच्यानंतर इथं 6, 5, 6, 3, 1 आणि इथं सर्वांची करायची बेरीज. 6 4 10 आणि 11 21 आणि 4 25. सो दिस इज टोटल नंबर ऑफ वोटर्स. हा पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द गिव्हन टेबल टू फाइंड द मीन ऑफ द डाटा. ह्या टेबलवरून आपल्याला या डेटाचा मीन काढायचा आहे. त्याच्यासाठी मार्क्स म्हणजे स्कोर्स दिले, त्याची फ्रिक्वेन्सी दिली. इथं आपल्याला XI × FI म्हणजे या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. 20 आणि 5 याचा गुणाकार 100 येईल, 30 आणि 2 गुणाकार 60 येईल, 40 आणि 3 गुणाकार 120, 50 आणि 4 गुणाकार 200, 60 आणि 6 गुणाकार 360. या सर्वांची बेरीज म्हणजेच समेशन XI FI. मग या सर्वांची बेरीज करू. 0, 6 आणि 6 12 आणि 2 14, चला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 840 येईल. आता हा मीन काढायला हा फॉर्म्युला आहे. मीन x बार इज इक्वल टू समेशन FI XI डिवायडेड बाय n. मग n म्हणजेच ह्या फ्रिक्वेन्सीची बेरीज. मग फ्रिक्वेन्सी 5 आणि 2 7 आणि 3 10, 10 आणि 10 20. मग समेशन FI XI 840 आपण काढलेला आहे. त्याला n न डिवाइड करायचं म्हणजेच 20 न डिवाइड करायचं. 0ला 0 निघून जाईल आणि 2 न 84ला भाग घालवला तर 42चा भाग जाईल. त्यामुळं मीन येईल याचा 42. This is the next question. The principal amounts to rupees 13,310 in 3 years by compound interest at a rate of 10% per annum. Then find the principal. Compound interest चा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे, which is A is equal to P into bracket 1 plus R divided by 100 bracket raised to n. A म्हणजे अमाऊंट, P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि n म्हणजे नंबर ऑफ इयर्स. तर ह्यापैकी 4 पैकी 3 किमती आपल्याकडे आहेत ते आपण लिहू. पहिल्यांदा आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट्स टू, इथं प्रिन्सिपल हा शब्द दिसतोय म्हणून ही प्रिन्सिपल घ्यायची नाही. अमाऊंट्स टू म्हणजे त्या प्रिन्सिपलचं एवढं अमाऊंट होणार आहे. सो 13,310 दिस इज अमाऊंट. सगळ्यात शेवटी प्रिन्सिपल विचारलं त्यामुळे P आहे तसंच ठेवू. इंटू ब्रॅकेट 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट रेस टू n म्हणजेच किती वर्षांसाठी तर 3 वर्षांसाठी. आता हे पुढं सोडवू. 13,310 इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट, इथं तिरकस गुणाकार करावा लागेल म्हणजे 100 गुणिले 1 100 अधिक 10 गुणिले 1 10 छेद 100 गुणिले 1 म्हणजे 100 कंसाचा 3रा घात. सो P इंटू ब्रॅकेट 100 प्लस 10 दॅट इज 110 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट क्यूब आहे दॅट इज इक्वल टू 13,310. आता इथं 13,310 इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट याचा क्यूब करायचा म्हणजेच काय 110 डिवायडेड बाय 100 इंटू 110 डिवायडेड बाय 100 इंटू 110 डिवायडेड बाय 100 करायचं. आता Pची व्हॅल्यू काढायला 13,310 लेफ्ट हँड साईडला आहे तशीच ठेवू आणि ह्या उरलेल्या तिन्ही टर्म्स आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया म्हणजे त्यांचे रेसिप्रोकल होतील. म्हणजेच 100 डिवायडेड बाय 110 इंटू 100 डिवायडेड बाय 110 इंटू 100 डिवायडेड बाय 110 इज इक्वल टू P.
मग इथं 0ला 0 एक निघून जाईल, इथंही एक 0ला 0 निघून जाईल, 0ला 0 निघून जाईल. 11नं 1331ला जर भाग घालवला तर 11 एके 11 2 शिल्लक राहील, 23 होतील. 11 दुणे 22 एक शिल्लक राहील, 11 एके 11. पुन्हा या 11नं पण भाग जाईल, 11 एके 11 एक शिल्लक राहील, 11 एके 11. पुन्हा या 11ला 11 निघून जाईल, म्हणजे अंशात फक्त शिल्लक राहिलं आता 100 गुणिले 10 गुणिले 10 विच इज 10,000 दॅट इज इक्वल टू P. सो प्रिन्सिपल इज ₹10,000. तर हे झालं प्रिन्सिपल. नेक्स्ट क्वेश्चन, द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ अ कार इज ₹8 lakh. If its value is depreciated by 2% per year, then what will be the price of that car after 2 years? आता त्या कारची किंमत जी आहे ती 2% दरवर्षी कमी कमी होत जाते. हा असा जरी प्रश्न असला तरी सुद्धा इथं आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरू शकतो, बाय विच वी कॅन फाइंड द डिप्रिशिएटेड व्हॅल्यू आफ्टर 2 years, दॅट इज A is equal to P into bracket 1 plus R divided by 100 bracket raised to N. मग इथं अमाऊंट आपल्याला काढायची आहे, 2 वर्षानंतर त्या गाडीची किती अमाऊंट होईल ते काढायचं आहे. मूळ किंमत त्याची 8 लाख आहे, म्हणजे हे झालं प्रिन्सिपल, हे प्रिन्सिपल म्हणून आपण गृहीत धरायचं आहे. इंटू ब्रॅकेट 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट 2 दिला आहे, पण तो -2 घ्यायचा, कारण ही किंमत कमी होते, डेप्रिशिएटेड म्हणजे कमी होते, त्यामुळं -2 डिवायडेड बाय 100. आणि किती वर्षानंतर विचारले तर 2, त्यामुळे रेस टू 2 करायचं. सो 8 लाख हे आहे तसंच ब्रॅकेटच्या बाहेर, 1 प्लस मायनस मायनस होतील, -2 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 8 लाख इंटू इथं डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे, 100 इंटू 1 दॅट्स 100, -2 इंटू 1 2 डिवायडेड बाय 100 इंटू 1 दॅट्स 100 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 8 लाख इंटू 100 minus 2 दॅट्स 98 डिवायडेड बाय 100, त्याचा स्क्वेअर आहे म्हणजेच 98 डिवायडेड बाय 100 2 वेळा घ्यायचं. मग इथे या 2 0ला 2 0, पुन्हा या 2 0ला 2 0 निघून जातील, म्हणजे इथं शिल्लक राहील 80 इंटू 98 इंटू 98. या सर्वांचा गुणाकार करायचा, ती असेल त्या गाडीची 2 वर्षानंतरची प्राईस. तर ती प्राईस होईल 2 वर्षानंतर त्या गाडीची 7,68,320. So this is the price, depreciated price of that car after 2 years. Next question, the length, breadth and height of a cuboidal wooden box is 40 cm, 30 cm and 25 cm. Find the total surface area. मग इथं लेंथ ब्रेथ हाईट दिलेली आहे, L that is length 40 cm आहे, ब्रेथ 30 cm आहे आणि हाईट 25 cm आहे. याच्यावरून आपल्याला काढायचं आहे टोटल सरफेस एरिया. सो वी हॅव टू यूज द फॉर्म्युला फॉर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड, अँड दॅट इज 2 इंटू ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL. मग 2 इंटू ब्रॅकेट L म्हणजेच लेंथ विच इज 40 इंटू ब्रेथ इज 30 प्लस B इंटू H म्हणजेच 30 इंटू H हाईट इज 25 प्लस H is 25 इंटू L is 40. 2 इंटू 40 आणि 30चा गुणाकार 1200 येईल, प्लस 25 इंटू 30 750 प्लस 25 इंटू 40 1000. सो 2 इंटू ब्रॅकेट 1000 प्लस 1200 2200 येईल, अँड 2200 प्लस 750 उत्तर येईल 2950. त्याला जर 2 गुणलं तर उत्तर येईल 5900. आता याचा युनिट असणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर, कारण हा सरफेस एरिया. सो 5900 इज द टोटल सरफेस एरिया ऑफ दॅट क्यूबॉइड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल कंटेनर इज 440 cubic centimeter and its height is 11 centimeter. Then find the area of the base. मग एरिया ऑफ द बेस काढायचं आहे, बेस याचा सर्क्युलर आहे म्हणजे πr² ची किंमत काढायची आहे, आणि दिले आपल्याला व्हॉल्यूम. सो वी हॅव टू यूज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, कारण हा कंटेनर जो आहे तो सिलेंड्रिकल आहे. सो फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज πr²h. तर हा जो व्हॉल्यूम आहे 440 दिलेला आहे, त्यामुळे व्हॉल्यूमच्या खाली 440 लिहूया. πr² तसंच ठेवू, कारण आपल्याला प्रश्नात एरिया ऑफ द बेस म्हणजेच πr² ची किंमत विचारली, त्यामुळे ती तशीच ठेवू. इंटू हाईट ऑफ दॅट सिलेंडर इज 11, त्यामुळे इथे 11 ठेवूया. तर हे 11 जर लेफ्ट हँड साईडला घेतले तर डिनॉमिनेटरला जातील, दॅट इज इक्वल टू πr².
मग 11 भाग घालवलं तर 11 चौक 44 आणि 0 40 येईल. दॅट इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सो पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 40 स्क्वेअर सेंटीमीटर. हा एरिया असणार आहे त्या सर्क्युलर सिलेंडरच्या बेसचा. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द बार डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. ह्या बार डायग्रामवर आधारित पुढचे हे प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन ऑल इन डिव्हिजन सी. डिव्हिजन सी मध्ये एकूण मुलं किती आहेत? मुलांची संख्या आणि मुलींची संख्या दिलेली आहे. ही वरची जी आहे ती मुलींची संख्या आहे, शेडेड रिजन दाखवलेली, आणि खालची आहे ती मुलांची संख्या आहे. दोन्हींची बेरीज 50 येते. सो आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन इज 50. व्हॉट इज द नंबर ऑफ गर्ल्स इन डिव्हिजन बी. डिव्हिजन बी मध्ये असणाऱ्या मुलींची संख्या किती? मग मुलींची जी संख्या आहे ती या शेडेड रिजननं दाखवलेली आहे. मग ती 20 पासून 50 पर्यंत म्हणजे एकूण 30 मुली त्या वर्गात आहेत. तिसरा क्वेश्चन, इन विच डिव्हिजन नंबर ऑफ बॉईज आर मोर दॅन नंबर ऑफ गर्ल्स. मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा जास्त आहे असं कुठल्या डिव्हिजनमध्ये दिसतं? तर मुलांची संख्या हा एम्प्टी बॉक्स दाखवतोय, जी ए डिव्हिजनमध्ये सर्वात जास्त मुलं आहेत मुलींच्यापेक्षा. त्यामुळं असं होतं डिव्हिजन एमध्ये. त्यामुळे आन्सर ऑफ द थर्ड क्वेश्चन इज डिव्हिजन ए. आणि शेवटचा क्वेश्चन, विच डिव्हिजन हॅज द हायेस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स. सगळ्यात जास्त स्टुडंट्स कोणत्या डिव्हिजनमध्ये आहेत? तर डिव्हिजन एमध्ये 60 विद्यार्थी. त्यामुळे या चौथ्या प्रश्नाचं उत्तर पण ए येईल.